साठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. अर्नाळचा स्टार या ठिकाणी बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळेल. प्रशांत खरा स्ट्राईकवर पाहायला मिळतात आपल्याला. आजच्या दिवसाला सुरुवात. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता. रिवर्सचा फटका अंगलट आला आणि राजू पालडी पहिल्याच बॉलवर घेत आहेत विकेट. गोल्डन डक का शिकार होते हुए राजू पालड़ी को मिलता हुआ विकेट और यहां पर कैच लिया था जयराज सिंह चुड़ासमा ने और एल के स्टार ने स्टार शुरुआत की है ऐसा हम कह सकते हैं. टीम का नाम है एल के स्टार. शुरुआत हुई है 5 स्टार. खूप चांगल्या पद्धतीने सुरुवात. म्हणजे इकडे वाऱ्याचा फायदा घेत असताना पहिलाच बॉल रिव्हर्सच्या पद्धतीने खेळायचा ही रणनीती होती, परंतु राजूच्या या चेंडूचा अंदाज नाही आला आणि विकेट येते. राजस्थानला बिलॉंग करणारा पालटी गावाला भीम या गावाच्या परिसरातच असणारे एक गाव आहे पालटी गाव आणि त्या परिसरातून येणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली कामगिरी गेल्या काही दिवसात यांच्याकडून देखील होताना पाहायला मिळेल. दिल्लीमध्ये देखील विशेषतः खूप चांगली कामगिरी दिल्ली धमाका बिग बॅशमध्ये सुद्धा या खेळाडूने केली होती. आणि आज मैदानाच्या आतमध्ये ज्यांना पण ज्याच्या नावे धमाका बिग बॅशमध्ये एक रेकॉर्ड आहे, 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा जो कीर्तिमान आहे 14 बिग बॅशमध्ये पैकी एकाच बिग बॅशमध्ये तो झालाय आणि तो ज्या खेळाडूच्या नावावर आहे असा कांदिवली चारकोप मुंबईचा खेळाडू रोहित नार्वेकर बॅटिंगसाठी मैदानाचे आतमध्ये येत आहेत. ओमकार देसाई त्यांच्या जोडीला आहेत. पाहूया पहिल्या बॉलवर विकेट आली आहे. इकडनं डावाला सावरायचं आहे ही भूमिका या ठिकाणी निभवावी लागणार आहे. यावेळेला फुल टॉस कव्हरच्या दिशेने खेळला. अतिशय सुंदर देखना राजस फटका बॉल सीमा रेषा पार 4. देखिए अब लेफ्टी बैटर था और लेफ्टी बैटर के ऑफ स्टंप को टारगेट किया था. लोअर फुल टॉस और हाफोली पर लेकर एक परफेक्ट ड्राइव और योगायोग की बात है कि बॉल जाकर परफेक्ट इलेक्ट्रॉनिक के बैनर पर लगी. परफेक्ट कवर ड्राइव 4 रन. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. आता फिल्डर येत आहेत. सर्कलच्या आतमध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न होतोय. धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु तिकडे थांबवलं जातं. इकडे गोलंदाजाचं कमबॅक पाहायला मिळत आहे. बहुत अच्छी शुरुआत यहाँ पर. पहली बॉल पर विकेट लिया था. हार्दिक तामोरे, साईराज पाटिल, सिद्धार्थ राउत जैसे खिलाड़ी जिन्होंने रणजी ट्रॉफी में नुमाइंदगी की. आई थिंक पालघर हैज अ ग्रेट पोटेंशियल. यावेळेला समोरची दिशा मात्र निवडताना पाहिला. बॉल थोडासा पुढे केला होता आणि लॉंग ऑनच्या दिशेने खेळला. एक धाव तिकडे घेतली. स्ट्राइक रोटेट होते. बहुत ही उम्दा ऑन ड्राइव और ये सही तरीका है रनों को इकट्ठा करना. जिस तरह मधुमक्खी अपने छत्ते में शहद को इकट्ठा करती है, पहली बॉल पर जो झटका लगा था उससे उभरने का प्रयास. राजू पालड़ी की तारीफ करनी होगी. जैसा आपने बताया खास पालड़ी गांव राजस्थान, अजय मेरू जिसको अजय अजमेर भी कहा जाता है वहाँ से आते हैं और एल के स्टार की नुमाइंदगी जिन्होंने दिल्ली धमाका बिग बैश जीता था. और राजू पालड़ी वन ऑफ द बेस्ट बॉलर्स. किरण पवार बेस्ट बैटर एंड निजाज कुरैशी प्लेयर ऑफ द टूर्नामेंट. और आज ये तमाम खिलाड़ियों को आज खेलता हुआ आप देखेंगे. सो इट्स अ ग्रेट ऑनर पालघर के लिए. 5 रन 1 विकेट के नुकसान पर. पुन्हा एकदा राजू पालडी समोर आहेत ओमकार देसाई. यावेळेला पहिला बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. फुलटॉस होता परंतु ऑफ स्टंपच्या बाहेरून बॉल खेचला होता लेग साइडला परंतु शॉर्ट स्क्वेअर लेगला अडवलाही गेलाय. सुपर बैटर. मुंबई टेनिस क्रिकेट का ब्रांड एम्बेसडर, शिवान्य कप का बेस्ट बैटर, कई सारे इनाम ओमकार ने अपने जीवन में बेस्ट बैटर, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट के रूप में जीते हैं और तकनीकी रूप से एक परफेक्ट बैटर. 5 रन 1 विकेट. ओमकार पुन्हा एकदा तोच प्रयत्न. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर तोच खेळाडू शोधून काढलाय आणि प्रयत्न राजूच्या गोलंदाजीवर मात्र तोच स्क्वेअर शॉर्ट स्क्वेअर लेगचा फिल्डर होता. त्याला भेदून कुठेतरी स्ट्रोक खेळायचा प्रयत्न त्या ठिकाणी होता परंतु पहिली ओव्हर इकडे खूप चांगल्या पद्धतीने येते एल के स्टार टीमसाठी आणि फक्त 5 धावा. एक महत्त्वपूर्ण विकेट आली आहे सर. लाइव और विश नेटवर्क पर ये आप लाइव स्ट्रीमिंग देख रहे हैं.
हम बहुत बहुत आभारी हैं तारिफ सैयद जी के और विश्वास दशरथ पाटिल जिन्होंने हाल ही में विश नेटवर्क की शुरुआत की है। दोस्तों चैनल को ज़रूर लाइक कीजिए, शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए और अगर आप ग्राउंड में हैं और कैच लेते एक हाथ से तो आपको रोशन जी जैन रिच टू मनी इनके द्वारा स्पोर्ट्स गॉगल्स दिए जाएंगे। अमन यादव ने बहुत अच्छी फील्डिंग की, दिलीप बिजवा ने अच्छी फील्डिंग की, एक अच्छी साइड लेकर मैदान में उतरे हैं यहाँ पर लखन भाई सोनैया और दूसरी तरफ टाई पैकर्स धड़ा के बाद चषक में बहुत जबरदस्त प्रदर्शन उनका रहा। उपविजेता रनर अप रही थी ये टीम और लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन 1 ओवर 5 रन्स एंड 1 विकेट। दबाव आहे थोडासा पहिल्या षटकात, यावेळेला बाहेर आले, काय फुटवर्क दाखवलं रोहित नार्वेकरच्या बॅटमधून बॉल सीमा रेषा पार, षटकार। पुरस्कार स्वीकारण्यासाठी या। यस, देखिए क्या खूबसूरत टाइमिंग है रोहित नार्वेकर की और जो कवर ड्राइव उन्होंने मारा था उसके बाद ये जो शॉट है बताता है कि चतुर अच्छे फॉर्म में हैं और अभी अभी सिरसा ट्रॉफी में पावन गणपति धमाका की नुमाइंदगी करते हुए उन्होंने टाइटल जीता था 5 लाख का, वो कॉन्फिडेंस भी लेकर उतरे हैं मैदान में। पहला 6 आज का 11 पे 1 रिवर्स खेळले यावेळेला, वा वा वा, रोहित नार्वेकरचा आणखीन एक जबरदस्त फटका, याही वेळेला सीमारेषा ओलांडली जाईल, 4 चौकार। का वो ऑफ कटर था और रोहित नार्वेकर जैसा आपने 6 बॉल 6 6 का जिक्र किया, इस साल मई महीने में आर्यर रिबड़ा कप में आशीष आगरकर के 6 गेंदों में लगातार 6 6 और टोटल 7 बॉल में 7 6 उन्होंने लगाए और 100 से भी ज्यादा रन चेस करने थे उनको। व्हाट अ बैटिंग बाय रोहित नार्वेकर, तकनीकी रूप से एक सही बल्लेबाज, चारकोप का कैरिस्मेटिक क्रिकेटर। 15 पे 1 रोहित नार्वेकर लहान वयातच व्यावसायिक क्रिकेटमध्ये दाखल होण्याचा मान या खेळाडूला देखील मिळाला। मुंबईतील विविध संघांना खेळत असताना एसपी संघामध्ये देखील जागा लवकरच बनवली आणि त्यानंतर ताई पॅकर संघात डेरे दाखल देखील होताना पाहायला मिळालेला आहे। स्वरा 11 ताई पॅकर संघासाठी सुरुवात तर चांगली केली आहे आता रोहित यांनी। आणखीन एक बिग हिट या ठिकाणी केलाय, बॉल थोडासा जास्त उंच आहे परंतु पाहूयात लांबी किती आहे, वाह, आणखीन एक बॉल सीमा रेषा पार, षटकार। भी रन बनाए, ऑन साइड पर भी बनाए, उन्होंने ड्राइव मारा, लॉफ्टेड ड्राइव मारा और जिस तरह से वो बैटिंग कर रहे हैं उन्होंने एक स्विच हिट मारा है। चतुर के बल्ले से रन इस तरह बन रहे हैं जैसे एमआईडीसी की कंपनियों में प्रोडक्ट्स का उत्पादन निकलता है और यहां पर स्कोर आगे बढ़ता हुआ 21 1 विकेट पर 21 धावा धावफलकावर आहेत। रोहित जबरदस्त बॅटिंग करतायत, एका बाजूला रोहित नार्वेकर आहेत, एका बाजूला रोहित शर्मा आहेत। बिहारच्या छपराचे असणारे हे गोलंदाज सध्या चर्चेत तर बॉलर रोहित शर्मा सुद्धा आहे, पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील। आणखीन एक स्ट्रोक खेळलाय परंतु तिकडे फिल्डर आहेत आणि अति आक्रमण इकडे पाहायला मिळालं, अमन चेंडूच्या दिशेने येताना पाहायला मिळाले आणि धक्का बसतोय रोहित नार्वेकर। एका रोहित उठाना चाहते थे, उन्होंने स्ट्रोक अच्छा खेला लेकिन अमन यादव वहां पर तैयार थे कैच लेने के लिए और जो रोहित था वो अचानक नो हिट हो गया और फिर उसका सुपर हिट कैच हो गया। आउट होकर वापस लौटते हुए 7 गेंदों में 21 रनों की भारी भरकम पारी, जो रोल उन्हें दिया गया था बखूबी निभाकर 21 रन 2 विकेट के नुकसान पर। म्हणजे ज्या 21 रन झालेले आहेत त्या 21च्या 21 रन या रोहित नार्वेकर यांच्याच आहेत। खूप चांगल्या पद्धतीने सुरुवात त्यांनी केली परंतु जी सुरुवात पाहिजे होती ना टीमला ती करून दिली आहे। पहिल्या ओव्हरचा दबाव थोडासा हटवलाय आणि आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये ज्यांनी गेल्याच आठवड्यात धडाकेबाज चषकामध्ये अर्धशतक ताई पॅकर्स टीमसाठी केलं त्यांनाच मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण। नजमुल मंडल
मुंबईच्या चेंबूर परिसरातील PL लोखंडे मार्ग परिसरातील असणारा हा खेळाडू अगदी लेदर बॉल क्रिकेटचं कोचिंग देखील करतात. एक टॅलेंटेड बॅटर आणि तेवढाच चांगला फिल्डर ही ओळख आहे या खेळाडूची. परंतु आज एका मोठ्या मंचावर स्वतःला सिद्ध करण्यासाठी नजमुल दाखल झालेत मुंबईवरून पालघर नगरीमध्ये. परंतु बिहार छपराच्या असणाऱ्या या गोलंदाजाने सुद्धा आपल्याला स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न इकडे केलाय. धावसंख्या 21 आहे. एक मोठी मॅच आपण पाहतोय आमदार चषकाची. आज महत्वाचा दिवस, व्यावसायिक गटाच्या मॅचेस आपण पाहतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी जरूर झालाय. अतिशय वेगात बॉल होता आणि हा बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाईल. रोहित शर्मा या गोलंदाजाच्या नावाची चर्चा आहे. थोडेसे जास्त सफल झाले होते. बिग हिट केलाय, टोलावलाय बॉल. नजमुलने पहिल्या बॉलची वाट पाहिली आणि आता वाट लावली. 6वाला षटकार. पावर प्ले की अंतिम ओवर थी और नजमुल मैदान में जैसे ही आए नजमुल काउ कॉर्नर पर गेंद को उन्होंने कर दिया गुल. शॉट था वंडरफुल. देखिए रिस्टुमनी रोशन जैन की तरफ से एक हाथ से कैच बनो गॉगल दिया जा रहा है और यहाँ पर नांदगांव से दर्शक आए, उन्होंने कैच को लपका है और ये गॉगल उन्हें दिया जाएगा. रिस्टुमनी स्पॉन्सर स्पोर्ट्स गॉगल हर एक दर्शकों के लिए. मैदान के बाहर 70 की गेंदों को जो लपकेगा एक हाथ से उन्हें स्पोर्ट्स गॉगल इनाम दिए जाएंगे. ओवर टू कॉम बॉक्स. नजमुल ने जो 6 लगाया, ये जो आपने जिक्र किया, लेदर बॉल, रबर बॉल, टेनिस बॉल, इतना ही नहीं, इस साल बारिश के सीजन में जो वेट विकेट लीग हुआ उसमें भी उनका प्रदर्शन बहुत अच्छा रहा था. टर्फ के ऊपर, ओवर आर्म बॉक्स में. और ओमकार देसाई के साथ वो जुड़े हुए हैं. 2 ओवर 28 रन, 2 विकेट, 14 रन प्रति ओवर की औसत से बल्लेबाजी. नजमुल 2 बॉल 6, ओमकार 2 बॉल 0, राजू पालड़ी अब तक 1 ओवर 5 रन 1 विकेट. रोहित शर्मा का ओवर खर्चीला रहा लेकिन रोहित नार्वेकर का उन्होंने विकेट लिया है. चंद्रकांत जी, कल का ट्रेंड आपने बखूबी देखा, तो इस मैच में आप क्या पार स्कोर उम्मीद करते हैं 6 ओव्हर में? 6 षटकांमध्ये कालच्या दिवसातील खेळ पाहता 80 धावा तरी होणं गरजेचं आहे. काल आम्ही 100पेक्षा जास्त धावा देखील या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. एक 75-80चा धावसंख्या देखील इकडे होणं गरजेचं आहे. पाहूया त्या पद्धतीचा प्रयत्न इकडे सुरू आहे. राजू पुन्हा आलेत. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. अगदी वेगात बॉल आणि अगदी पुढे सुद्धा केला होता हा चेंडू. वाइड एंड फुल, एक नेचुरल एंगल जो लेफ्टी बॉलर का रहता है और अंपायर हेमंत शेट्टी की तरफ आशा भरी नजरों से देखा गया था लेकिन हेमंत शेट्टी ने कोई वहां पर निर्णय नहीं दिया. 28 फॉर 2. यावेळेला लोअर फुल टॉस ऑन साइडला ढकलला जातोय. मिड विकेटच्या क्षेत्रात हा चेंडू खेळला जातोय ओमकार यांच्याकडून. आज अपेक्षा असतील त्यांच्याकडून देखील या ठिकाणी कशा प्रकारची खेळी होते. महत्त्वाचे फलंदाज आहेत. ज्या पद्धतीने अनिकेत राऊत आणि ओमकार देसाई यांनी या टीमला बांधून ठेवलं आणि एका काही पराभवानंतर सुद्धा अमर परुळेकर यांची जी साथ या टीमला मिळालेली आहे. एका आघाडीच्या टीममध्ये आणण्याचं काम सोपं नाही आहे आणि हे काम मात्र या सगळ्या खेळाडूंनी सुद्धा केलंय. जाऊयात मॅचच्या दिशेने. नजमुलसाठी पुन्हा एकदा तेच वाईड यॉर्कर सातत्याने पेश करण्याचा प्रयत्न करतायत आणि याचसाठी मी राजस्थानवरून महाराष्ट्राच्या पालघर बोईसरमध्ये आलोय सांगतायत. अनिकेत राउत डेफिनेटली, मतलब आज तुषार संखे साहब के साथ कदम से कदम मिलाकर अनिकेत चल रहे हैं. इस टूर्नामेंट का आयोजन किया है. यावेळेला काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी. थोडासा दबाव वाढवलाय. ज्या पद्धतीने पहिल्या षटकात फक्त 5 धावा दिल्या होत्या, दुसऱ्या षटकात 23 धावा आल्या. राजू पालडीला पुन्हा एकदा आमंत्रित करण्यात आलं. लखन भैया सोनैया यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. तर स्वरा 11 आणि आपल्याला पाहायला मिळते इकडे ताई पॅकर्स. यावेळेला कव्हरची दिशा निवडली गेलेली आहे. लोअर फुल टॉस, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, त्याला दिशा दिली आहे. कव्हरच्या क्षेत्रामध्ये एक पेक्षा जास्त काही नाही. चांगली गोलंदाजी आणि चांगलं कमबॅक म्हणावं लागेल सर. एक और चीज, मैदान में जो तेज हवाएं बह रही है, हवा के साथ और हवा के मुखालिफ दिशा में किस तरह बैटिंग करनी है और ठीक उसी तरह बॉलिंग किस तरह करनी है, ये भी एक सरदर्दी तमाम कप्तानों के लिए रहेगी. विद द विंड एंड अगेंस्ट द विंड, वेरी इंपॉर्टेंट पार्ट. 30 फॉर 2. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा चेंडू इकडे पाहायला मिळतोय आणि हे षटक खरोखर अप्रतिम राहिलं.
आणि सातत्याने गोलंदाजी ऑप्शनच्या बाहेर ठेवली. फुलर लेंथचे चेंडू पेश केले. वाईड यॉर्कर मात्र सातत्याने पेश करताना पाहायला मिळाले. आणि सोपं नाही आहे ना सर, दुसऱ्या ओव्हरमध्ये 23 धावा आल्यात आणि पुन्हा आपण 2 धावेचं षटक. म्हणजे या गोलंदाजाने 2 षटकं टाकली आणि फक्त 7 धावा खर्च केलेल्या आहेत. मोठी उपलब्धी. कम खर्चा फुल चर्चा वाला ओवर रहा राजू पालड़ी का। उन्होंने बताया कि मैं राजस्थान से महाराष्ट्र टूर एंड ट्रैवल के लिए नहीं आया हूं, मैं टूर्नामेंट खेलने और जीतने आया हूं। आपने अनिकेत राउत की बात की। अनिकेत राउत बहुत अच्छे प्लानर हैं, बिजनेसमैन हैं और क्रिकेटर हैं। लोग कितना भी करे शाउट, उसको जवाब देगा अनिकेत राउत। ये उनके अंदर जिगर है और बहुत अच्छा उन्होंने टूर्नामेंट को हमारे सामने रखा है। खास ही स्पर्धा पाहण्यासाठी अगदी ओमकार देसाई यांचं संपूर्ण कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित राहिलेलं आहे. तर वेदांत देसाई या ठिकाणी स्वतः देवीदास देसाई काका आलेले आहेत आणि नक्कीच आई बाबा अगदी त्यांच्या सौभाग्यवती संपूर्ण फॅमिली मॅच पाहण्यासाठी इकडे आलेत. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत राजू मुखिया. दिल्लीचे गोलंदाज आहेत राजू मुखिया. यांना गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. पहिल्या 3 षटकात वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकात जर पाहिलं तर LK स्टार, दुसऱ्या षटकात स्वरा 11 ताई पॅकर, तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा LK स्टार. आणि हीच तर खासियत आहे या क्रिकेटची आणि म्हणून तर हे क्रिकेट आपल्याला आवडतं आणि आपण दूर दूरचा कित्येक किलोमीटरचा प्रवास करतो हे टेनिस बॉलचं क्रिकेट पाहण्यासाठी. तर आज या क्रीडा स्पर्धेमध्ये जेवढे प्रेक्षक दाखल झालेत ना, आपल्या सगळ्यांचं या ऑल इंडिया लेवलच्या आणि पालघर जिल्ह्याला टेनिस क्रिकेटमध्ये चर्चेत आणणाऱ्या भारतभर ही स्पर्धेला म्हणजेच आमदार चषकामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे. स्वरा युवा ग्रुपचं विशेष कौतुक असणार आहे, ज्यांनी हे भव्य दिव्य आयोजन पालघर वासियांसाठी आपल्या भेटीला आणलंय. नजबुल स्ट्राईकवर आहेत गोलंदाजीसाठी राजू मुखिया दिल्ली. ओ हो, अंदाजच नाही आला या बॉलचा आणि या वेळेला दांडी 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 गुल बोल्ड. पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग PDTS A के मैदान पर खेला जा रहा है और PDTS A मैदान को जिन्हें बहुत बेहतरीन रूपरेखा दी आदरणीय सम्माननीय विपिन जी पाटिल सर का यहाँ पर आगमन होता हुआ, जो बेहतरीन क्रिकेटर हैं। उनके नेतृत्व में हमने देखा है सिद्धार्थ राउत, हार्दिक थामोरे, शार्दुल ठाकुर इस मैदान पर खेल चुके हैं। उनका ही थोड़े आगमन हो चुका, तो हम उनसे विनती कर रहे हैं आकर हमारे बीच विराजमान हुए विपिन जी पाटिल सर। सुस्वागतम विपिन जी। मैन बिहाइंड दिस लश ग्रीन आउटफील्ड, बहुत ही बढ़िया स्विंगिंग यॉर्कर था, राउंड द विकेट आए थे और नजमुल फॉलिंग स्वीप मारने के जुर्म में कसूरवार साबित हुए और लकड़ियां वहां पर बिखेर दी। वेलकम विपिन जी, प्राउड ऑफ यू सर। आज आपने सिद्धार्थ राउत, हार्दिक तामोरे, शार्दुल ठाकुर का नाम लिया, साईराज पाटिल उनके फर्जंद जिन्होंने भी बहुत अच्छा MPL में प्रदर्शन किया और हमारे लिए बड़ी खुशकिस्मती की बात है। विपिन जी मुंबई क्रिकेट एसोसिएशन के साथ भी कई साल जुड़े हुए हैं। नए बैटर रविराज अहिरे। रविराज बॅटिंगसाठी दाखल झालेले आहेत. दबाव थोडासा आता आहे कारण धावसंख्येचा जो फ्लो होता दुसऱ्या षटकामधला त्याला थोडंसं कुठेतरी कमी केलेला आहे आणि धावाही बनवायच्या आहेत, विकेटही आलेल्या आहेत आणि त्यासाठी त्यांना सावरण्यासाठी नाशिकचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंगसाठी रविराज आहिरे. तर दिल्लीचा गोलंदाज पाहायला मिळतो. अखिल भारतीय क्रिकेट आहे आणि भारताच्या विविध राज्यातील खेळाडू दाखल झालेले आहेत या बोईसर नगरीमध्ये. रविराजसाठी टाकलेला एक वेगवान चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू करायचा होता, त्याला समोरच्या दिशेने ढकललाय आणि तिकडे एक धाव या पहिल्या चेंडूवर मात्र रविराजने देखील पूर्ण केली आहे. रविराज आहिरे पीपलगांव तप्पा के शिरसा चैंपियंस ट्रॉफी से लाइमलाइट में आए, 109 रन बनाकर वहां बेस्ट बैटर बने थे। अभी हाल ही में 2 दिन पहले पावन गणपति धमाका की नुमाइंदगी करते हुए शिरसा चैंपियंस ट्रॉफी जीत कर आए हैं। उनका भी कॉन्फिडेंस उरूज पर है। स्कोर 30 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स। ओमकार देसाई बॅटिंगसाठी. यावेळेला बिगिट केलाय, फटका तर फसलाय, बॉल हवेत पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली हितेंद्र जडेजा येत आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर केला ओमकार यांनी, परंतु राजू मुखियाच्या या चेंडूवर विकेट आली आहे.
टाइम किया शॉट को हितेंद्र सिंह जाडेजा, कप्तान स्वयं वहाँ पर वाइडिश लॉन्ग ऑन पर मौजूद थे, उन्होंने कैच को अंजाम दिया और चौथे विकेट का पतन। 30 रन 4 विकेट के नुकसान पर स्वरा 11 ताई पैकर्स टीम इस वक्त कठिनाइयों में। 2 ओवर के बाद एक 28 का स्कोर था, लेकिन अगर हम देखें तो ये स्कोर 30 के ऊपर, मानो जैसे किसी ट्रैफिक के सिग्नल पर गाड़ियां अटक जाती है, वैसे स्कोर अटक गया है इस वक्त स्वरा 11 ताई पैकर्स का। नए बैटर है प्रीतम बारी और साथ में रविराज अहीरे, 2 नए गेंदबाज। बहुत ज़बरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन आज रहा है राजू पालड़ी और राजू मुखिया। ये 2 राजू जो हैं ये हमेशा एलके स्टार के लिए अच्छा प्रदर्शन करते हैं और इसीलिए हिंदुस्तान टेनिस क्रिकेट में एक मुहावरा है, ड्राई फ्रूट में काजू और गेंदबाजी में राजू, इसकी डिमांड कभी कम नहीं होगी। जवत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा डावाला सावरण्याची भूमिका आहे। या दोघांवर आता खूप मोठ्या प्रमाणावर आशा असतील। 4 विकेट माघारी परतलेले आहेत आणि 30 धावा धावफलकावर आहे। दिल्लीच्या गोलंदाजाने मात्र इकडे चांगली कामगिरी केली आहे, परंतु त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पालघरचा स्टार आलाय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये। प्रीतम बारी, पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर जाणारा दिशा दिली आहे, तडम्याच्या क्षेत्रात बॉल मार्गस्थ होतोय आणि आल्या आल्या पहिल्याच बॉलवर या ठिकाणी 4 धावा अर्जित करतायत। यस, प्रीतम बारीची बारी आली आहे आणि पहिल्याच बॉलवर 4 धावा येत आहेत। उपयोग किया पेस का प्रीतम बारी ने और चौका लगा दिया। रजत मुंडे रायगढ़ प्रीमियर लीग की थकान अभी उतरी नहीं है, बॉल रोक नहीं पाए थे। 4 रन। इकडे कमबॅक करताना पाहिला मिळालेत आणि धाव घेण्याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी केला जातोय। पहिल्याच बॉलवर चौकार खेळला जरूर, परंतु त्यानंतर इकडे व्हाईट बॉल पंचांकरवी कळवला जातोय। प्लस 1 धाव देखील मिळतील। या धावा खूप महत्त्वाच्या असणार आहेत। धावसंख्या जी थांबली होती, विकेट आल्या होत्या, त्या दबावाला इकडे यस वाईटसाठी मात्र या ठिकाणी 3ऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे फील्डिंग टीम कडून। देखिए एक इंपॉर्टेंट अनाउंसमेंट है, अंपायर की इजाजत के बगैर आपको पानी लेकर अंदर नहीं जाना है। दिस इज स्ट्रिक्ट इंस्ट्रक्शन, इसके वायलेशन पर एक्शन हो सकता है, ये मैं बताना चाहता हूं। थैंक यू सो मच। पहिला सामना आजच्या दिवसातील। यानंतरच्या देखील टीमचे कॅप्टन ने विनंती असेल, इसके बाद भी एक बड़ा मुकाबला हमें देखने मिलेगा। एएसए चैंप पनवेल, इस टीम के कप्तान को विनती है और धमाका क्रिकेट क्लब दिल्ली, दोनों टीम के कप्तान से विनती है। इनिंग ब्रेक में टॉस होगा और टॉस के लिए आपको आना है। लक्ष मात्र सगळ्यांचं लागले काय होईल, कारण काही विकेट आल्या जरूर, परंतु रविराज आहिरे आणि प्रीतम बारी यांच्याकडे क्षमता आहे याही परिस्थितीमधून आपल्या टीमला संकटातून बाहेर काढण्याची, त्यांना ते करावं लागेल। आज मोठ्या संख्येने 70 स्पोर्ट्स आणि 20 स्पोर्ट्सवर देखील प्रेक्षक आनंद घेत आहेत या मॅचचा, त्यात सगळ्यांचं स्वागत आणि दोन्ही चॅनलला सबस्क्राइब करण्याची विनंती असणार आहे, कारण 20 स्पोर्ट्सला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळतोय। 70 स्पोर्ट देखील अगदी चांगली कामगिरी करताय, विविध अँगलने विविध कॅमेराने ही स्पर्धा मात्र टिपण्याचा प्रयत्न ते करतायत। 70चा जो चेंडू आहे लगातो 6 यावर ही स्पर्धा पाहिली मिळते। व्हाईट बॉल, 3ऱ्या पंचाचा निर्णय आला, तर अंपायरकडे डिसिजन। यस, हाँ 2 रिव्यू आहेत, 2 पैकी 1 गेलाय। देखिए 2 रिव्यू है पर इनिंग्स। स्कोर 36 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स, स्वरा 11 ताई पैकर्स। जवळ पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने हरीश पंड्या सर, व्हॉइस ऑफ इंडिया माझ्याबरोबर जुळले गेलेले आहेत। प्रदीर्घ असा अनुभव, कित्येक वर्षाचा, विविध पुरस्काराने सन्मानित समालोचक, ज्यांच्याबरोबर समालोचन करताना आम्हालाही बरंच काही शिकायला मिळतं। आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कुणालजी दाते सरांचा देखील IPLचा मखमली आवाज हा देखील आपल्याला ऐकायला मिळेल आणि बोईसरचे सुपरस्टार समालोचक युसुफ सय्यद हे देखील आमच्याबरोबर जुळले जातील। जाऊयात मॅचच्या दिशेने। 36 धावा तर धावफलकावर आहेत, 6 षटकांची लढत आहे, 4थं षटक मार्गस्थ आहे। 36 धावा धावफलकावर, इकडनं
पार्टनरशिप आणि येणारे चेंडू खेळणं या सगळ्या महत्त्वाच्या बाबी असणार आहेत. अँगल बनवत अगदी चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न राजू मुखिया दिल्लीचे हे गोलंदाज करतायत, परंतु बॅटिंगसाठी नाशिककर आहेत. रवीने यावेळेला हवाई हल्ला केलाय आणि या बॉलला सीमारेषेच्या पार पाठवलंय. रवी आहिरे फ्रॉम नाशिक यांच्या बॅटमधून सिक्स. केला होता, थोडासा पुढे केला होता, त्याचा फायदा या ठिकाणी केला. पायात टाकण्याचा प्रयत्न होता आणि फायदा घेत असताना रविराज यांनी मात्र इकडे मोठा षटकार खेळलाय आणि दबाव थोडासा हटवलाय. याही वेळेला हो 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 हो, काय लांब लचक मारलाय. जा शोधून आणा या बॉलला. एवढ्या लांब बॅक टू बॅक आलेल्या या 2 षटकाराने 4 षटकांचा खेळ संपतोय. 48 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 विकेट माघारी. रविराजचे हे 2 षटकार मात्र खूप निर्णायक राहिले. स्वरा 11 ताई पॅकर्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला टीम पाहायला मिळेल. दुसऱ्या एलके स्टार राजकोट ही टीम देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बॉलर्सने प्लीज रोहित 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 शर्मा. प्रदीप प्रदीप येतात गोलंदाजीसाठी. पाहूया समोर प्रीतम आहेत. यावेळेला टोलावलाय फटका. पाहूया टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये, परंतु दूरवरून फिल्डर त्या ठिकाणी आलेत. प्रदीप आले आणि पहिल्याच बॉलवर विकेटही घेऊन गेलेले आहेत आणि ती सुद्धा प्रीतम बारी यांची. व्हाट अ कैच बाय इजाज कुरैशी. प्रदीप बुमराह ने आते ही बल्लेबाज प्रीतम बारी को गुमराह किया और दूर से दौड़कर आते हुए क्या जबरदस्त कैच. आधी टीम आउट हो चुकी है और अब अनिकेत राउत बहुत कम मौकों पर बल्लेबाजी के लिए उतरते हैं और स्वयं अब मैदान में उतरते हुए अनिकेत राउत. प्रीतम बारी कॉट इजाज कुरैशी, बोल प्रदीप बुमराह. हवा की विपरीत दिशा में खेलने का प्रयास था और इजाज जो इस वक्त हिंदुस्तान के सबसे बेहतरीन क्रिकेटरों में के एक है, आगे आते हुए उन्होंने एक कैच को लपक लिया. बहुत अच्छी शारीरिक सुसज्जता का परिचय और यहाँ पर एक और विकेट. 48 धावांवर विकेट आलेली आहे, परंतु अजूनही जे 11 बॉल आहेत हे मात्र खूप महत्त्वाचे असतील. 11 चेंडूमध्ये धावा कराव्या लागतील. इकडनं 20-25 जरी रन आल्या 11 बॉलमध्ये एक चांगली फाईट होण्यापर्यंत स्कोर जाऊ शकतो आणि तो प्रयत्न इकडे करावा लागेल. स्वरा युवा ग्रुपची ही आमदार चषक स्पर्धा पाहतोय. अखिल भारतीय क्रिकेट आपल्याला आज पाहायला मिळत आहे आणि प्रेक्षकांची हळूहळू मात्र गर्दी देखील, जशी कालच्या रात्रीत आम्ही पाहिली प्रचंड गर्दी, आणि तशीच गर्दी आज देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. प्रदीप बुमराह गोलंदाजीसाठी पाहायला मिळतील. ओहो, इकडे बॅटची कडा घेत असताना जर पाहिलं तर स्टंपचा वेध घेतला चेंडूने. आणखीन एका बॅटरला माघारी पाठवलंय आणि अनिकेत देखील आउट.
नाही करू शकले आणि पुन्हा एकदा यष्टीरक्षकांच्या दिशेने हा चेंडू मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. हे षटक मात्र पुन्हा एकदा या मॅच मध्ये काय घडतंय, पहिल्या षटकात जर पाहिलं तर गोलंदाज, दुसऱ्या षटकात फलंदाज, तिसऱ्या षटकात जर पाहिलं पुन्हा गोलंदाज, चौथ्या षटकात फलंदाज आणि पाचव्या षटकात पुन्हा गोलंदाज वर्चस्व गाजवत आहेत. प्रत्येक षटक हे वेगवेगळ्या टीमच्या बाजूने जात आहे, म्हणजे ही मॅच चांगली होणार आहे. यावेळेला ओ हो चांगला फटका इकडे पाहायला मिळाला. कव्हरची दिशा निवडली आहे, बॉल अडवण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला गेलेला आहे आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. त्याला म्हणतात कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आणि ते खेळतायत सध्या रविराज आहिरे. 50 ओलांडली गेली, 51 धावा धाव फलकावर. स्वरा 11 ताई पॅकर्स पालघर या टीमच्या. देखिए 6 विकेटें गिर चुकी है, उसके बाद का डैमेज कंट्रोल यहाँ पर चलता हुआ। पहले 2 ओवर में 28 बने थे और उसके बाद अगर देखें तो 3 ओवर में केवल 23 बने हैं. यावेळेला देखील थोडेसे बॅकफुटला गेले, पॉइंटच्या दिशेने हा स्ट्रोक खेळलाय. वा, इकडे रवीने अगदी समय सूचकता दाखवत असताना या ओव्हरमध्ये ही बॅटिंग केली आहे. दबाव होता आणि त्यामुळे मात्र थोडेसे बॅकफुटला देखील खेळताना पाहायला मिळाले. 5 ओव्हरचा खेळ मात्र या ठिकाणी संपतोय आणि धावसंख्या झालेली आहे ती 52. आज के अगले मैच का जहां पर 2 टीमें खेलती हुई नजर आएंगी. एएससी चैंप 11 उमर 11 और एक तरफ दिल्ली धमाका. दोनों कप्तान इनिंग ब्रेक में टॉस करना है, ये ध्यान में रखिएगा प्लीज. देखिए कमेंट आ रहा है आकाश मानकर, जबरदस्त टूर्नामेंट आहे, फुल धमाल आहे लाईव्ह मॅच बघण्यात. थँक्यू सो मच. 70 आणि विश नेटवर्कचं लाईव्ह कव्हरेज ते आवडते लोकांना. हमारे कॉम बॉक्स में भगत आ चुके हैं, 12th मैन ऑफ एलके स्टार. यस, म्हणजे क्रिकेटशी रिलेटेड काही प्रश्न सुद्धा प्रेक्षक विचारू शकतात. आपण त्याचबरोबर जर पाहिलं तर ज्या प्रेक्षकांच्या चांगल्या कमेंट्स आहेत त्या देखील आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करू 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून. परंतु महत्त्वाचं षटक आता आलंय. राजू एका बाजूला, दुसऱ्या बाजूला रविराज. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न मात्र इकडे राहिला आहे आणि पंचांचा म्हणजे जय पवार यांचा निर्वाळा येतोय. हा वाईट बॉल आहे. हे षटक खूप महत्त्वपूर्ण असणार आहे सर. देखिए राइट आर्म राउंड द विकेट और उनका भी नेचुरल एंगल, जैसे राजू पालड़ी का एंगल है लेफ्टी का, ये राइटी का एंगल था, दायरे के बहुत ज्यादा बाहर. एक्स्ट्रा 3, स्कोर 53 फॉर 6. विकेट केलाय, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत आहे. राजू मुखिया यांच्या नावावर आणखीन एक विकेट या ठिकाणी येते. धावा जरूर आल्या, परंतु विकेट जी महत्वाची पाहिजे होती ती मात्र इकडे लवकरच आली आहे. बाद वाला कमबैक बॉल राजू मुखिया का बिल्कुल जोन में था. उन्हें पता था रवि आहिरे स्कोर बढ़ाने के लिए शॉट के लिए जाएंगे. हवा के विरुद्ध दिशा में उन्होंने शॉट खेला, बॉल हवा में रही और अमन यादव इस मैच का अपना दूसरा कैच लेने में कामयाब रहे. इसके पहले उन्होंने रोहित नार्वेकर का कैच लिया था और रविराज आहिरे का. 2 प्राइज विकेट जो गिरे वो दोनों कैचेस अमन यादव ने लिए. प्रेक्षकांची देखील हळूहळू मोठ्या प्रमाणावर गर्दी आणि यूट्यूबला सुद्धा 70 स्पोर्ट्सवर मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक जोडले जात आहेत. सगळ्यांचं स्वागत. प्रेक्षकांच्या काही कमेंट्स येत आहेत त्या देखील आपण दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय आज आणि या प्रतिक्रिया प्रेक्षकांच्या देखील घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी सातत्याने होईल. आज या स्पर्धेचा एक महत्त्वाचा दिवस आहे. टीम संकटात आहे कारण एक जसं आपण सुरुवातीला 80 म्हणत होतो, परंतु आता एक 60-65 पर्यंत तरी फाईट करण्या इथपर्यंत स्कोर जाणं गरजेचं आहे आणि त्यासाठी प्रज्योत अंभिरे बॅटिंगसाठी मैदानात आलेत. राजू यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न जसा पहिला सुरुवातीला झाला तसाच एक प्रयत्न या ठिकाणी देखील झाला. ऑफ स्टंपच्या बाहेरच ठेवतायत परंतु वाईट बॉल. राजू मुखिया लेफ्टी के लिए अपना एंगल बदलने गए लेकिन वो एंगल काम नहीं कर पाया. सनी शर्मा, बेस्ट टूर्नामेंट एट वन ऑफ द बेस्ट ग्राउंड इन पालघर डिस्ट्रिक्ट. सनी भाई आपका कॉम्प्लीमेंट बड़े एहतराम के साथ हम स्वीकार करते हैं. इसी तरह अपना प्यार बनाए रखिए. मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आता येऊ लागलेल्या आहेत या क्रीडा स्पर्धेसाठी. राजू मुखिया यांना पुन्हा एकदा आपण पाहतोय. अतिशय सुंदर मैदान आणि त्यामध्ये एक सुंदर स्पर्धा. यावेळेला फटका खेळला जातोय, पॉइंटच्या दिशेने मारला गेला हा फटका अडवला जातोय. 1 धाव तिकडे मिळणार आहे. एका धावेने धावसंख्या. इकडे अंतिम टप्प्यात उत्तर अर्धात सर 1-2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. डेफिनेटली पहले 2 ओवर में 28 रन बने. पावर प्ले में पावरफुल क्रिकेट था लेकिन उसके बाद गुच्छों में विकेटें गिरती चली गई और अब आलम यह है 7 जो विकेट गिरी 7 डॉट बॉल तो वही हो जाते हैं. तो यहाँ पर 55 और 7, ऐश्वर्य 1 पर, प्रज्योत 1 पर, राजू मुखिया 22 रन देकर
3 विकेट लेने में कामयाब रहे। राजू ने 22 रन खर्च किए, ये महंगी बात है, लेकिन जो 3 विकेट लिए ये बहुत अच्छी बात है। ऐश्वर्य सुर्वे फलंदाजीसाठी पाहतोय आपण। ओहो, एक वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बॉल कट होतोय सर। चंद्रकांत जी, इस पारी का ये 14वां डॉट बॉल है। 36 बॉल में अगर 14 डॉट बॉल है तो फिर दूध का दूध पानी का पानी, आपके सामने एनालिसिस है। 14 चेंडू निर्धाव आहेत, परंतु जे आता बाकी आहे त्यामध्ये धावा करायच्यात आपल्या टीमसाठी आणि ते प्रयत्न ऐश्वर्याला करावे लागतील। यावेळेला ऐश्वर्या समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळताना पाहायला मिळत आहे। टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये, परंतु बॉल काय कॅच पकडली आहे। 2 खेळाडू तिकडे आले होते, परंतु हितेंद्र सिंग जाडेजा आणखीन एक कॅच या ठिकाणी अप्रतिम पकडतायत। कॅप्टन आहे टीमचे, विकेट ठीक। नक्कीच सन्माननीय दिलीपजी संख्या साहेबांचा वाढदिवस आहे। आदरणीय हे यांच्या माध्यमात दिलीपजी संख्या आपल्याला वाढदिवस खूप खूप शुभेच्छा। आपण कृपया करून आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे। आदरणीय सन्माननीय दिलीपजी संख्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा असतील आणि आपण आमच्या मुख्य व्यासपीठ कैच के लिए ट्राई कर रहे थे अमन यादव और हितेंद्र जाडेजा, ये बहुत अच्छी सोच है। फर्क सिर्फ इतना है, इजाज कुरैशी प्रैक्टिस दे रहे थे तो उन्होंने सबको कहा था बॉल जिसको कैच लेना है वो माइन बोलेगा। यहां पर माइन बोला गया और हितू जाडेजा ने उस कैच को अंजाम दिया। 8वां विकेट गिरता हुआ यहां पर टू रन थ्रू अ साइड जिसको कहते हैं, बहुत अच्छा एलके स्टार द्वारा हो रहा है। यावेळेला पुन्हा एकदा अवंतरच्या स्वरूपातील धाव ऑप्शनच्या बाहेर। पाक गोलंदाजी जरी वाईट बॉल येत असतील तरी देखील रिचेबल चेंडू टाकायचे नाही, हा निर्धार गोलंदाजाने केलाय आणि काही एक्स्ट्रा जरूर आल्या, परंतु मोठ्या फटक्यापासून रोखलंय, परंतु तरी देखील मोठे फटके यावे लागतील कारण टीमची धावसंख्या आता आहे ती 56 धावा। अब तक 56। पंकज पाटील पालन या टीमला संकटातून बाहेर काढण्याचं गोलंदाजी सुद्धा कित्येकदा काम केलंय। एखाद्या मोठ्या फटक्याची अपेक्षा टीमला मात्र इकडे आताही असणार आहे। अवंतर धावा जरूर आलेल्या आहेत आणि आजचा दिवस तेवढाच महत्त्वाचा आहे। आज आमदार चषकामध्ये व्यावसायिक दर्जाचे अखिल भारतीय स्तरावरील खेळाडू आलेत। पुन्हा ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला जातोय आणि त्या प्रयत्नात रनआउटच्या स्वरूपात विकेट। तुषार संखे जी, स्वरा युवा ग्रुप के लिए कॉम्प्लीमेंट है साईराज कान से। स्वरा युवा ग्रुप आमदार चषक 2024 1 नंबर आयोजन, मॅच बघायला 70-70 घरी बसून मजा येते। पुन्हा एकदा तेच ऑप्शनच्या बाहेर मात्र यावेळेला चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे। सिद्धार्थ राऊत देखील मैदानाच्या आतमध्ये ज्यांनी मुंबईचं देखील प्रतिनिधित्व केलं आणि या बॉलवर बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय, वाईट आहे की नाही याकरता। सबसे बड़ी बात है एलके स्टार ने नियमित अंतराल पर विकेटें ली है। पहले 2 ओवर में 28 रन बने, लेकिन उसके बाद रन रेट जो है गिरता चला गया, विकेट गिरते चले गए। चंद्रकांत जी, आखिरी 2 ओवर में आपके टॉप के 5 बैटर में का एक नॉट आउट रहना बहुत जरूरी है, क्योंकि वो बैटर के पास वो क्षमता होती है दूर दराज बॉल को मारने की। चतुर, ओमकार, प्रीतम बारी, ये जो बल्लेबाज है, प्रशांत घरत, इनमें का एक अगर रुकता तो स्कोर ज्यादा हो सकता था। ये देखिए किस तरह वहां पर गेंद हुई और रन लेने के चक्कर में 9वां विकेट नहीं गिरा है। 56 पे 9, 56 फॉर 9, 4 विकेट ले चुके राजू मुखिया और डिसीजन पेंडिंग है। इट्स अ फेयर डिलीवरी, तो पारी समाप्त। पहिला डाव संपतो इकडे। पहिला डाव संपल्यानंतर 56 धावा झाल्यात, 57 धावांची आवश्यकता आहे। काही षटकामध्ये चांगल्या धावा आल्या, परंतु काही षटकं अप्रतिम राहिली। त्याचं कारण आहे राजू मुखिया, राजू पालडी यांनी केलेली अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली। मागील षटकात प्रदीप मलिंगाचं देखील एक अप्रतिम, प्रदीप बुमरा याचं एक अप्रतिम षटक येताना पाहायला मिळालं आणि थोडंसं नियंत्रण आहे, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, कुणाला माहिती आहे दुसऱ्या डावात काय होईल। तिकडे सुद्धा काही विकेट आल्या सुरुवातीला, तर दबाव तिकडेही निर्माण होऊ शकतो, कारण क्रिकेटचा खेळ आहे आणि यानंतर देखील एक महत्त्वाची मॅच असेल आणि त्या मॅचच्या टॉससाठी दोन्ही टीमच्या
बॉल 0, ओमकार देसाई कॉट हितेंद्र जाडेजा बोल्ड राजू मुखिया 7 बॉल 1, रोहित नार्वेकर कॉट अमन यादव बोल्ड रोहित 7 बॉल 21, नजमुल बोल्ड राजू मुखिया 5 बॉल 7, रवि कॉट अमन यादव बोल्ड राजू मुखिया 7 बॉल 16, प्रीतम बारी कॉट एजाज कुरैशी बोल्ड प्रदीप बुमराह 2 बॉल 4, अनिकेत राउत बोल्ड प्रदीप बुमराह 1 बॉल 0, ऐश्वर्य सुर्वे कॉट हितेंद्र जाडेजा बोल्ड राजू मुखिया 3 बॉल 1, प्रज्योत अंबीर नॉट आउट 2 बॉल 1, पंकज पाटिल 1 बॉल 0 रनआउट और सिद्धार्थ राउत इनको यहाँ पर कोई स्ट्राइक मिली नहीं थी। 56 रन 9 विकेट के नुकसान पर, 5 एक्स्ट्राज। प्रदीप बुमराह 1 ओवर 4 रन 2 विकेट। रोहित हॅलो, हां युसुफ सर त्या ठिकाणी आहेत, त्यांच्याकडे जाऊया. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. अगला टॉस होने जा रहा है एएसए चैंप उमर 11 और दिल्ली धमाका। 4 विकेट राजू पारडी ने ली, राजू मुखिया ने ली। करेक्शन एंड एक्सेलेंट बॉलिंग। दोनों अंपायर मैदान में उतरते हुए जय पवार और हेमंत शेट्टे। तो आप सभी का हार्दिक स्वागत है। स्वरा युवा ग्रुप प्रेजेंट्स आमदार चषक पीडीटीपीएल। तुषार जी संखे, साहिल एंटरप्राइजेस, वैभव जी संखे, रोशन जी जैन, रिच टू मनी, जिन्होंने ऑल इंडिया का सेकंड प्राइज स्पॉन्सर किया है और एक हाथ से कैच लेने पर स्पोर्ट्स गॉगल्स स्पॉन्सर किए हैं। चलेंगे सीधा टॉस के लिए यूसुफ सैयद के पास। हेलो, नमस्कार। मैं यूसुफ सैयद सभी का स्वागत कर रहा हूं। देखिए, अगले मैच का टॉस किया जा रहा है। एएसए चैंप 11 उमर 11 बनाम दिल्ली धमाका, ये दो टीम के बीच में टॉस होगा। दोनों ही कप्तान अविनाश राणा एक तरफ और एक तरफ हम देखेंगे उस्मान पटेल नजर आएंगे। और टॉस की प्रक्रिया करने के लिए बुला रहा हूं मैं स्वरा युवा ग्रुप के अध्यक्ष आदरणीय सम्माननीय तुषार जी संखे सर के दस्ते मुबारक से टॉस किया जाएगा। आइए तुषार जी सर, आपके हम दस्ते मुबारक से टॉस करेंगे अगले मैच का। देखिए, तुषार जी संखे के नेतृत्व में प्रतियोगिता खेली जा रही है। पहली दफा पालघर डिस्ट्रिक्ट, पालघर तालुके बोईसर शहर में उस्मान पटेल और अविनाश राणा ऑर्गेनाइजर तुषार जी संखी हमारे मेन ऑर्गेनाइजर की दस्ते पर टॉस करेंगे। हुस फर्स्ट कॉलिंग? दिल्ली धमाका कॉल होगा स्वरा या आमदार चषक? स्वरा का कॉल किया गया। और यहाँ पर देखिए, जिसके नाम पर प्रतियोगिता खेली जा रही है सर की सुपुत्री और स्वरा ही आया है। बहुत बहुत धन्यवाद सर। अविनाश, टॉस आपने जीता है, लेना क्या चाहेंगे? हेलो हेलो, कैसा लग रहा है जब आप आए लश ग्रीन मैदान, ये टूर्नामेंट गैलरीज और नाइट फ्लड लाइट में आप टूर्नामेंट खेले, कैसा फील आया अंदर आने के बाद? बहुत अच्छा लग रहा है। फर्स्ट टाइम भी क्रिकोन कप यहीं खेलने आया था मैं, तो अच्छा ही ग्राउंड है, बहुत बेस्ट है। ओके, ज़्यादा वक्त नहीं लेंगे, मैच शुरू हो रही है। उस्मान, आपके पास में आ रहा हूँ। उस्मान, टॉस आपने जरूर गवाया है और पहले आपको बल्लेबाजी करनी है। अगर आप टॉस जीतते तो आपका फैसला क्या होता? हेलो हेलो, नहीं लेते थे हम लोग भी। हेलो, और आपको बल्लेबाजी करने, देखिए शाम सूरज ढलने के बाद नेक्स्ट टीम में आपको गेंदबाजी करेगी, वो कहीं ना कहीं इम्पैक्टफुल होगा आपकी टीम के लिए? हाँ, होगा तो ज़रूर, लेकिन हम लोग का फर्स्ट बैटिंग है तो हम लोग सोचेंगे 70 प्लस हो जाए।
2021 के बाद 2024 में आप इस मैदान पर आए, क्या लग रहा है आपको, कैसा लग रहा है फिर से एक बार मैदान? जी अच्छा लग रहा है, बहुत अच्छा लग रहा है और बहुत अच्छा आयोजन किया हुआ है अंदर दर्शक। वेरी गुड रानी के धन्यवाद, हम लोग को यहाँ पे खेलने का इन लोग ने मौका दिया, बहुत बहुत शुक्रिया। बहुत बहुत शुक्रिया उस्मान पटेल। ये थी उस्मान पटेल। देखिए टॉस जीता है इस वक्त दिल्ली धमाके के कप्तान और पहले चूज किए गेंदबाजी का मौका दिया इस वक्त ए से चैंपियन 11 उमर 11 टीम को। तो चलेंगे हम जहां पर मैच की शुरुआत है मैदान के अंदर, वो टू कमेंट्री बॉक्स। हेलो चेक। पहले ही शॉट पर 4 रन लिए वहां पर, ओवर पिच डिलीवरी और क्रैकिंग स्ट्रेट ड्राइव। इजाज का मिजाज, मैदान कोई भी हो, इजाज का मिजाज ऐसे ही रहता है। 4 रन से शुरुआत करते हुए 57 बनाने हैं। पहले ही बॉल पर कड़क चौका। पंकज पालन ये बॉलर हैं और बैटर है इजाज कुरैशी और अमित नाइक। बड़े नजाकत के साथ उस गेंद को धकेला है हरे रंग की घास के ऊपर। जब वो 70-70 की बॉल जाती है तो ऐसा लगता है मानो बिलियर्ड्स के टेबल के ऊपर बॉल जा रही है। कितना खूबसूरत हरियाली भरा ये मैदान है। बोईसर इंडस्ट्रियल सिटी के रूप में जाना जाता है, लेकिन पीडीटीए से जैसा गहना इस शहर को मिला है। स्कोर आगे बढ़ता हुआ 2 रनों से अब पहुंचा है 6 रनों पर। बॉलर है पंकज पालन। फुल टॉस बॉल ड्राइव किया वहां पर वाइडिश मिड ऑफ पर 1 रन और। इजाज कुरैशी रनों को बड़े शिद्दत के साथ बना लेते हैं। दिल्ली धमाका बिग बैश प्लेयर ऑफ द टूर्नामेंट। अभी वर्ल्ड टेनिस क्रिकेट लीग में उनको आपने देखा था लॉन्चिंग सेरेमनी में। एक अच्छी शुरुआत यहां पर अपेक्षित थी। सनी गुप्ते इन्होंने कमेंट भेजा है, टेनिस क्रिकेट इज ग्रोइंग डे बाय डे, इंटरनेशनल लेवल ग्राउंड्स एंड सम पावरफुल टीम्स आर मेकिंग ईच एंड एवरी टूर्नामेंट a must watch. Special thanks to 7070 and its outstanding coverage. टेनिस क्रिकेट को आपने जो मुबारकबाद दी है उसके लिए बहुत बहुत धन्यवाद। 7070 और विश नेटवर्क दोनों चैनल पर आप इस टूर्नामेंट को देख सकते हैं। थैंक यू सनी गुप्ते। पालन की पटकी हुई गेंद, अमित नाइक बड़ा शॉट खेलने के प्रयास में थोड़ा जंप किया था। चंद्रकांत जी हमारे साथ जुड़ चुके हैं, मुंबई भूषण, जुन्नर भूषण, टूर्नामेंट सम्राट। चंद्रकांत जी 57 रन एक थोड़ा कमजोर स्कोर कहा जाएगा। हो आहे जरूर, परंतु इकडे पहिली 2 ओव्हर खूप महत्त्वाचे असतील। पॉवर प्लेला कुठेतरी 20च्या आतमध्ये कंट्रोल केलं, 1-2 झटके जर सुरुवातीला दिले तर दबाव प्रतिस्पर्ध्यांवर देखील येऊ शकतो आणि ते प्रयत्न करावे लागतील। वाइड एंड फुल गेंद और बॉल के पिच तक जाने का प्रयास था, अप्रोच अच्छा नहीं था अमित नाइक का। हम आभारी है तुषार जी संके, स्वरा युवा ग्रुप, वैभव जी संके, साहिल एंटरप्राइजेस, रोशन जी जैन, रिच टू मनी, जिन्होंने ऑल इंडिया क्रिकेट का सेकंड प्राइज स्पॉन्सर किया है, स्पोर्ट्स गॉगल स्पॉन्सर किए हैं, अनिकेत राउत, आई एकवेरा एंटरप्राइजेस, विवेक वड़े, खैरापाड़ा ग्राम पंचायत सरपंच, आनंद धोड़ी, सरवली ग्राम पंचायत सरपंच, कुंजल जी संके, कोलवड़े ग्राम पंचायत सरपंच, JSW कंपनी जिसका पब्लिक गैलरी है, विनोद अधिकारी ब्रदर्स एंड ट्रांसपोर्ट, व्यूअर्स गैलरी, सागर मोरे बॉलर एंड पर अंपायर है और स्ट्राइकर एंड पर अंपायर है जय पवार। तो पहले ओवर का खेल यहां पर समाप्त होता हुआ। चंद्रकांत जी पहली इनिंग में पहली पारी में पहले ओवर में 5, दूसरी पारी में 1 ओवर में 7। खूप चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल। पहिल्या बॉलवर चौकार येऊन सुद्धा फक्त 7 धावांचं जे षटक टाकलंय ना, म्हणजे आता अजूनही 10च्या सरासरीने धावा बनवाव्या लागणार आहेत आणि 5 षटकं अजूनही बाकी आहेत। म्हणजे जे काम पंकज पाटील यांना दिलं होतं ना पहिल्या षटकामध्ये आणण्याचं, ते त्यांनी काम कंप्लीट केलेलं आहे। इकडनं दबाव थोडासा किंचित प्रमाणात का होईना वाढलेला असणार आहे, त्यामुळे आता येणारं षटक खूप महत्त्वाचं असणार आहे। म्हणतात ना क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही, तर त्यासाठी त्या दृष्टीने मात्र पहिल्या षटकात तर पंकज पाटील पालन यांनी पाऊल टाकले। हम आभारी है विनोद अधिकारी ब्रदर्स एंड ट्रांसपोर्ट, प्रेक्षक स्टैंड, कैलाशवासी बालकृष्ण संखे व कैलाशवासी कपिल जी संखे, इनकी स्मृति में ऑल इंडिया ओपन टूर्नामेंट का बाइक दिया जाएगा। उनके नाम का स्टैंड बना हुआ है। धनंजय संखे STS होंडा एंड ह्यूंडई के मालिक, इनके द्वारा PDTPL के प्लेयर ऑफ द टूर्नामेंट के लिए बाइक है। महेश जी सोलंकी, सुरेश जी सोलंकी, परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स, संतोष जी वड़े, संतोष गुलाब जैन, मैरू ट्रेडर्स,
इनका विशेष आभार आई एक्विरा आकाई, सुमित पिंपळे, सुमित जनरेटर्स, मुकेश पाटिल एंड राजेश पाटिल, सन ग्रुप, सागर नीरव इलेक्ट्रॉनिक्स, जबीर खान, परीक्षित ठाकुर, पैराडाइज ग्रुप और प्रवीण शेट्टी, रियांश ग्रैंड। नए ओवर की शुरुआत करते हुए स्वाइप कर दिया उस बॉल को, मिड विकेट बाउंड्री के बाहर जाती हुई गेंद और ये जन्नाटेदार चौका। चौकार या ठिकाणी येताना पाहायला मिळेल। याही षटकाची सुरुवात जर पाहिलं तर चौकाराने येते। हे प्रमुख आशास्थान आहे प्रज्योत अंबिरे या टीमचं, परंतु एजाज कुरेशी ज्या फॉर्मात आहेत, थोडासा पाठीमागे बॉल होता, थोडीशी उसळी होती आणि त्याला मात्र एका चांगल्या पद्धतीने चौकारामध्ये परावर्तित केलंय एजाज कुरेशी यांनी। इस बार भी उसी दिशा में, हालांकि ज्यादा चौड़ाई नहीं मिली थी स्ट्रोक खेलने के लिए, लेकिन चंद्रकांत जी पावर प्ले में रन बनाने के लिए इजाज कुरैशी का इंटेंट ये बहुत अच्छा नजर आ रहा है। हो, त्याच पद्धतीने सकारात्मक क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न त्यांचा सातत्याने राहतोय आणि म्हणूनच या खेळाडूने देखील मागील 10 वर्षात केलेली कामगिरी थक्क करणारी आहे आणि विविध स्पर्धा, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्थळांवर जाऊन देखील आपल्या नावाची छाप सोडली एजाज कुरैशी यांनी सुद्धा। 57 रन बनाने हैं प्रशांत गावकर, इनका कॉमेंट आहे चांगले आयोजन, त्यात कालच्या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीम काल असू वाटत होते, फायनल आणि सेमीफायनल होती असं वाटत होतं। थैंक्स 7070 वॉचिंग फ्रॉम सिंधुदुर्ग। देखिए कहीं भी रहे आप, विजय दुर्ग, सिंधुदुर्ग, आप टूर्नामेंट जरूर देखिए। जगत सरकार रिलैक्स होते हुए दुबई की थकान उतार रहे हैं और करण अंबाला बल्ले का मोटा सिरा और पहला विकेट, कोई फुटवर्क नहीं था, अमित नाईक कॉट बिहाइंड द स्टंप्स। ही स्ट्रेंथ आहे या खेळाडूची। प्रज्योत अंबेरेला पालघर एक्सप्रेस म्हटलं जातं आणि या टीमसाठी कोंडी फोडण्याचं काम त्यांनी केलंय। दबाव होता, त्याचं कारण आहे स्कोर कमी होता, परंतु त्यानंतर ही आलेली विकेट दबाव वाढवेल आणि ते काम मात्र या ठिकाणी वरोरच्या या गोलंदाजाने केले, प्रज्योत यांनी केले। नए बैटर हितेंद्र सिंह जाडेजा, बहुत जबरदस्त माहौल में पीडीटीएसए का ग्राउंड, दूधिया रोशनी में पहली बार एलईडी स्क्रीन, पहली बार डे एंड नाइट, पहली बार ऑल इंडिया ओपन को पीडीटीपीएल के साथ जोड़ा गया है। तुषार जी संख्य और उनका कल्पक नेतृत्व, हितेंद्र जाडेजा, ये हमारे प्रेक्षक स्टैंड को दिखाया जा रहा है। अधिकारी ब्रदर्स एंड ट्रांसपोर्ट का प्रेक्षक स्टैंड। दर्शक अगर मैदान के बाहर एक हाथ से कैच लेते हैं तो रोशन जी जैन, रिच टू मनी, इनके द्वारा स्पोर्ट्स गॉगल्स है। एक नांदगांव का खिलाड़ी जीत चुका है आज। हितेंद्र जाडेजा 0 पर, इजाज 5 बॉल 12, स्ट्राइक पर हितू जाडेजा, लेदर बॉल का एक ग्रेट खिलाड़ी। हाल ही में दक्षिण अफ्रीका में स्वामीनारायण T20 लीग उन्होंने इंटरनेशनल टूर्नामेंट खेला। कच्छ के खिलाड़ी है, गुजरात के। टैप करते हुए खेला है, गेंद के पास पहुंचते हुए अनिकेत राउत। चंद्रकांत जी यहां पर नियमित अंतराल पर विकेटें लेते रहना होगा। हो, विकेट हाच फॅक्टर इकडे महत्त्वाचा असणार आहे। विकेटच दबाव वाढवू शकतात या परिस्थितीमध्ये आणि हे दोन्ही गोलंदाज म्हणजे ताई पॅकर्स आज नामवंत संघांमध्ये येण्याचं कारण आहे प्रज्योत अंबिरे आणि पंकज पाटील, आणि त्यांना इकडे सुरुवातीला थोडासा दबाव निर्माण करावा लागणार आहे आणि हीच त्यांची प्रमुख प्रभावी अस्त्र आहेत। बहुत स्ट्रॉन्ग बैटिंग ऑर्डर है। रजत मुंडे जैसा खिलाड़ी जिसने रायगढ़ प्रीमियर लीग जीती अभी कुछ दिन पहले, वो भी उनके बेड़े में शामिल किया गया है। 13 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। पटक कर की गई गेंद, ग्रंट की आवाज और वाइड बॉल जय पवार द्वारा। प्रत्येक क्षण या ठिकाणी महत्त्वाचा आहे, प्रत्येक धावही या ठिकाणी महत्त्वाची आहे। रनों की फिजूल खर्ची पर भी ध्यान रखना होगा प्रज्योत अंबिरे को, और यहां पर रिव्यू लिया गया है वाइड के लिए बॉलिंग टीम द्वारा। हमारे तमाम दर्शक जो विश नेटवर्क और 7070 स्पोर्ट्स पर जुड़े हैं उनका स्वागत। हमारे जो दर्शक कमेंट लिखना चाहते हैं वो अगर चैनल को सब्सक्राइब करते हैं तो फिर कमेंट लिख पाएंगे, तो जरूर चैनल को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, बेल आइकन दबाना न भूलिए और रील्स और वीडियोस को शेयर कीजिए। 2 जगहों पर यह टूर्नामेंट लाइव है, 7070 लाइव और विश नेटवर्क। इट्स अ वाइड बॉल, जुर्माना तीसरे अंपायर द्वारा। ज्यादा पटकी हुई गेंद थी और इजाज कुरैशी ने एक समय था जब अपने आप को गेंद की लाइन से दूर कर दिया। 14 फॉर द लॉस ऑफ
1 विकेट, हितेंद्र 1, इजाज 12। इजाज कुरैशी, बहुत जबरदस्त प्रदर्शन इनका रहा है। कई साल प्रतीक 11 की नुमाइंदगी की, प्रतीक 11 की कामयाबी में उन्होंने भी बहुत जबरदस्त कंट्रीब्यूशन दिया है। और पिच गेंद इनसाइड आउट, हेलीकॉप्टर खेलने का प्रयास, कैच नहीं होगा, 1 रन पूरा किया है। अब जाकर प्रशांत गरत गेंद के ऊपर झपटते हुए और स्कोर आगे बढ़ता हुआ 15, 1 विकेट पर। बॉल तेवढाही खराब नव्हता यावेळेला, परंतु एजाज प्रयत्नात होते एक मोठा स्ट्रोक या ठिकाणी येईल का तेवढंच टायमिंग पाहायला मिळालं नाही, परंतु भाग्यशाली राहिले। अशा ठिकाणी चेंडू जाऊन पडलाय जिकडे क्षेत्ररक्षक उपलब्ध नव्हते, परंतु एका धावेपेक्षा जास्त काही नसणार आहे ज्याची चर्चा करत होतो। दबाव पहिल्या 2 ओव्हरमध्ये निर्माण करायचा आहे, तो आतापर्यंत थोड्याफार प्रमाणात का होईना सर निर्माण केलेला आहे। 15 for 1, प्रज्योत अंबीरे, और इस बार पुल कर दिया है, गैप में खेला गया शॉट, रोकने का प्रयास है लेकिन रोक नहीं पाएंगे। शानदार पुल शॉट, 4 रन। वाह, हा चेंडू जर पाहिला तर हितेंद्र जडेजा थोडेसे शफल पहिले झाले होते, थोडासा वेग होता, उसळी होती, त्याचा फायदा ऑप्शनच्या बाहेरून बॉल हा खूप चांगल्या पद्धतीने मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय। अतिशय वेगात मारलेला फटका, प्रयत्न केले जरूर परंतु अपूर्ण ठरतायत। आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 19 वर धावसंख्या पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर, परंतु विकेट कदाचित इकडे 2 किंवा 3 पाहिजे होत्यात। विकेट जर पाहिलं तर इकडे केवळ एकच आहे, त्यामुळे मॅच थोड्याफार प्रमाणात का होईना इकडे स्वरा 11 ताई पॅकर्स मॅच मध्ये अजूनही आहेत, परंतु चांगली स्थिती इकडे म्हणावी लागणार आहे एलके स्टार राजकोटची। 2 ओवर 19 रन, 1 विकेट। हितेंद्र जाडेजा पहला चौका लगाया पुल करते हुए, 2 बॉल 5, इजाज 6 बॉल 13, प्रज्योत अंबीरे 1 ओवर 12 रन 1 विकेट। पहला विकेट अमित नाइक का उन्होंने हासिल किया था। नया ओवर दूर वाले छोर से लेकर आएंगे पंकज पाटिल पालन। हाल ही में केरला में बेस्ट बॉलर का अवार्ड, मॉनसून ब्लास्ट में जबरदस्त इनकी गेंदबाजी रही थी कोन गांव में, और ताई पैकर्स के एक भरोसेमंद गेंदबाज है। नए ओवर को प्रारंभ करेंगे, पावर प्ले खत्म हुआ इसलिए दायरा फैला दिया गया है। विकेट कीपर ओमकार देसाई, एक शॉर्ट थर्ड मैन, एक वाइडिश गली जहां पर अनिकेत राउत है, चतुर खड़े शॉर्ट पॉइंट पर, एक खिलाड़ी डीप कवर में। इस बार स्टीयर किया लेकिन राउत वहां खड़े थे। फील्डिंग प्लान के अनुरूप गेंदबाजी होना बहुत जरूरी है। फील्डर को गेंदबाज का साथ इस तरह देना होता है जिस तरह बिजनेस में एक पार्टनर अपने दूसरे पार्टनर को साथ देता है, जिंदगी में लाइफ पार्टनर को एक दूसरे का साथ देना होता है, वैसा साथ निभाना पड़ेगा। 19 for 1, पटकी हुई गेंद इस बार, डेलिब्रेट पटकी हुई गेंद और वाइड बॉल दी गई है अंपायर सागर मोरे द्वारा, और तीसरे अंपायर को अब बुलाया जाएगा। वेग वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी थोडासा होता, अतिरिक्त उसळे देखील या चेंडूवर पाहायला मिळाली होती। पंकज काहीतरी वेगळं, मागील बॉल थोडासा पुढे करण्याचा प्रयत्न होता, यावेळेला बॉल थोडासा वेगात करण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडासा उसळी देखील त्याच्याबरोबर प्रयत्न होता। पाहूयात तिसऱ्या पंचाच्या निर्णयाची प्रतीक्षा या ठिकाणी असणार आहे। म्हणजे तुम्हाला विकेट घ्यायची असेल तर काहीतरी वेगळं करावंच लागणार आहे, रिस्क तर घ्यावीच लागणार आहे। दूसरी एक चीज, हवा के विरुद्ध और हवा के साथ बैटिंग जैसी इंपॉर्टेंट है, वाइड बॉल दी जा रही है, वैसे ही हवा के साथ और हवा की विरुद्ध दिशा में यहां पर बॉलिंग करना ये चुनौती भरा काम है। एक और रिव्यू यहां पर गंवा दिया है, यानी कि स्वरा 11 ताई पैकर्स 11 ने अपने दोनों रिव्यूज गंवा दिए हैं इस पारी में। स्कोर 20 रन 1 विकेट के नुकसान पर। हमारे ग्राफिक्स को आप देखिए, टीमों के टी शर्ट के जो रंग है वही कलर के उनके वहां पर आप पट्टी देख रहे हैं हमारे स्क्रीन पर। ओवर पिच बॉल थी, लूज बॉटम एंड का इस्तेमाल करते हुए 1 रन पूरा किया। दूर से दौड़कर आए थे फील्डर। क्षेत्र रक्षण बहुत इंपॉर्टेंट रहेगा इस मैच में। हमने देखा पहली पारी में बहुत बढ़िया कैचेस हितेंद्र सिंह द्वारा, अमन यादव द्वारा, जयराज सिंह चुड़ासमा द्वारा, बहुत ही बेहतरीन कैचेस इजाज कुरैशी द्वारा। कैचेस विन मैचेस।
हो, काल तब्बल 6 कॅचेस भूषण गोळे यांनी पकडल्या होत्या. त्याच्यामुळे असं वाटत होतं की भूषणच्या पाठीमागे कॅच लागल्यात, बॉल लागलाय की काय असं वाटत होतं. आणि कालही दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाले. परंतु आता सगळ्यांचं नजरा मैदानाच्या आतमध्ये आहेत. पालघरचे क्रिकेट रसिक प्रचंड प्रमाणात मैदानात आलेत आणि युट्यूबलाही पाहतायत की आमची पालघरची टीम आहे मैदानात, ती कशी खेळेल यावर त्यांच्याही नजरा आहेत. स्कोर 22-1. इस बार स्क्वायर ऑफ द विकेट खेलते हुए 1 रन लिया है. धावफलक जर पाहिलं तर पुन्हा एकने पुढे जाताना पाहायला मिळेल. संधी तेवढी नाही देत आहेत पंकज. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतायत, दबाव तर त्यांनी सुद्धा निर्माण केलेला आहे आणि प्रमुख गोलंदाज आहेत. वेग ही त्यांची ओळख आहे आणि म्हणूनच मोठमोठ्या संघांचं प्रतिनिधित्व करत असतात आणि त्यांच्याकडून अपेक्षा मात्र या ठिकाणी असेल. 22-1 करेक्शन. पाटिल फुल टॉस बॉल. अनिकेत राउत ने एक बार फिर से गेंद के ऊपर चीते की स्फूर्ति से छलांग लगाई थी और रोका था उस गेंद को. चौका नहीं जाने दिया, गनीमत है. स्कोर 1 विकेट के नुकसान पर 23. 57 रन बनाने हैं, 23 बने हैं. हितू जाडेजा 3 बॉल 6, एजाज 9 बॉल 15. आतापर्यंत जर पाहिलं तर पंकज यांचं कौतुक करावंच लागेल. ज्या पद्धतीने त्यांनी आतापर्यंत थोडासा दबाव निर्माण केलाच आहे. कारण 10 चेंडू केलेत, फक्त 11 धावा खर्च केल्या, धावसंख्येला 23 पर्यंत आतापर्यंत रोखलंय आणि प्रतिस्पर्धी बॅटर प्रयत्न करतायत परंतु ती जागा असते ना स्ट्रोक खेळण्यासाठी, ती अजूनही त्यांना दिलेली नाहीये. विचार करायला लावलाय आणि त्यामुळे मोठ्या फटक्याच्या ऐवजी सिंगल्स का होईना आपण घेऊयात ही रणनीती दोन्ही बॅटरने सध्याच्या घडीला तरी केलेली आहे. ओवर द विकेट आए थे, थोड़ा शरीर से दूर खेला था हितेंद्र सिंह जाडेजा ने. लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन यहाँ पर अच्छा काम कर रहा है. ये वो स्टेज था जब चतुर अच्छा खेल रहे थे और यहाँ पर दूसरी पारी में हम देखें ये दोनों बल्लेबाज धीरे धीरे पार्टनरशिप को सुजलाम सुफलाम करते हुए नजर आ रहे. 24 1 विकेट के नुकसान पर. पारी का तीसरा ओवर चलता हुआ. रिक्वायर्ड रन रेट थोड़ा ऊपर जाएगा. इस ओवर में बेहतर गेंदबाजी हमें देखने को मिली है. कोई चौका छक्का नहीं आया इस ओवर में, अच्छी बात है. 24-1 LK स्टार राजकोट गुजरात. स्विच इट लगाने का प्रयास और चारों खाने चित किया. एक अच्छे ओवर से मुतासिर किया हम सबको. 3 ओवर 24 रन 1 विकेट LK स्टार. काय गोलंदाजी केली आहे पंकज पाटील म्हणजेच पालन यांनी 2 ओव्हर मध्ये फक्त 12 धावा खर्च केलेल्या आहेत. आपल्या टीमला पुन्हा एकदा मॅच मध्ये आणण्याचं काम केलंय पंकज पाटील यांनी. पालन या नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू. सर आपण विचार करत होतो 2 ओव्हर मध्ये कुठेतरी स्कोरला 20 पर्यंत कंट्रोल राहिला पाहिजे परंतु 3 ओव्हर मध्ये फक्त 24 पर्यंत कंट्रोल राहिलाय. जरी एकच विकेट आली असेल स्वरा 11 ताई पॅकर्सने सुद्धा आता दबाव निर्माण केलाय कारण आता रिक्वायर रन रेट जर पाहिला तर आता 11 वर गेलाय. त्यामुळे इकडे ताई पॅकर्स साठी देखील या मॅचचे दरवाजे हळूहळू आता उघडे होऊ लागलेले आहेत. और 18 गेंदों में 33 रन. ट्वाइलाइट का समय है. ये वो समय है जब हम शाम से रात की तरफ ट्रांजिशन कर रहे हैं. ऐसे में बॉल को साइड करना, खेलना, बॉल को रोकना फील्डर्स द्वारा, ये सारी चुनौती भरा काम अगले 15 मिनट में रहेगा. और इतनी खूबसूरत लाइट की अरेंजमेंट्स की गई है, पूरा मैदान प्रकाशमान कर दिया गया है. और प्रज्योत अंबीरे, वरोर एक्सप्रेस को दिखाना होगा अपना जोर, बढ़ाना होगा. ही तो ना इस बार शॉट ऑफ द डे, आज के दिन का सबसे कड़क शॉट. 6 रन. खूप चांगला स्ट्रोक इकडे आलाय कारण हा बॉल वेगात केला, थोडासा पुढे सुद्धा केला होता आणि हितेंद्र जाडेजा यासाठी ओळखले जातात. कचचा सुपरस्टार आहे आणि काय जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. काही चेंडूंची वाट पाहिली आणि आता या बॉलची वाट लावली. सुपर शॉट हितेंद्र सिंह जाडेजा ने 6 लगाया, लगा तो 6. जाडेजा ने उस बॉल को कहा मैदान के बाहर जाडेजा. 30 for 1. 27 रन और चाहिए. रन रेट में जो बिछड़े हुए थे वो रन रेट में वापस आने का प्रयास उस 6 के जरिए. गर्मजोशी से स्वागत. यहां पर हुक करने का प्रयास था, बॉल जाकर मानो उनके चेहरे पर लगी.
और प्रज्योत अंबीरे हालचाल पूछते हुए, हितू भाई ज़्यादा लगा तो नहीं है ना? हितू ने बोला नो प्रॉब्लम बापू, चाली जैसे। यहाँ पर चंद्रकांत जी, इस तरह की चोट लगने के बाद आपको लग रहा है टेनिस क्रिकेट में हेलमेट जरूरी है? काही प्रमाणामध्ये जर पाहिलं तर सुरुवात देखील झाली. आपण समर्थ कडूला देखील गेल्या वर्षी पाहिलं होतं आणि गरजेचं आहे. प्रत्येक खेळाडूला त्याच्या सुरक्षेची आवश्यकता आहे आणि सुरक्षेसाठी जे काही टेनिस बॉल क्रिकेटमध्ये उपलब्ध होऊ शकतं किंवा वापरलं जाऊ शकतं त्या गोष्टी देखील आल्या तर हरकत नाही आहे. कुणाला वाटलं होतं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील या गोष्टी येतील आणि खूप साऱ्या सुरक्षेची जी साधनं उपकरणं आलेली आहेत. यास 70-70 लगातो 6 या चेंडूने धुमाकूळ घातलाय आणि आपल्यालाही आपल्या स्पर्धेसाठी हा चेंडू किंवा आपल्या शॉपसाठी आपल्या फ्रँचायझीसाठी हा चेंडू पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवर आपण जरूर कॉन्टॅक्ट करा. कुलदीप रावल इस टीम के मेंटोर उनके पास चले गए थे. दोस्तों, कुलदीप रावल ये दिल्ली डेयरडेविल्स के लिए शॉर्टलिस्ट हुए थे. ग्रेट टैलेंट कुलदीप रावल. इस बार इजाज ने रॉकेट शॉट खेला, बॉल हवा में है, नो मैंस लैंड में टपक आएगी क्या? एक हाथ से कैच लेने का प्रयास, तेज कदम भागते हुए प्रीतम बारी, लेकिन इजाज ने 2 रन पूरे कर लिए. फोटो फिनिश वाला क्रिकेट. एक दूसरे की तरफ लोग देख रहे हैं, तूने क्या किया, तूने क्या किया, लेकिन आखिरकार इजाज कुरैशी बोल रहा है जो हुआ अच्छा हुआ, हमने 2 रन ले लिए. 33 for 1. 57 रन बनाने हैं मैच जीतने के लिए. प्रज्योत अंबीरे 21 रन देकर 1 विकेट. चंद्रकांत जी, आपको नहीं लगता दोनों पारियों में जो सबसे बड़ा डिफरेंस रहा राजू मुखिया के 4 विकेट्स, लगभग 15 डॉट बॉल, 36 में 15 डॉट बॉल इज लाइक ह्यूज परसेंटेज ऑफ डॉट बॉल्स. याच मोठ्या संख्येने मात्र त्या गोष्टी पाहायला मिळाल्या. परंतु अजूनही मी म्हणेल मॅच ऑन आहे. त्यासाठी विकेटची आवश्यकता इकडे पालघर टीमला आहे. इस बार स्टैंड एंड डिलीवर, जायगेंटिक 6. खूप चांगला फटका. याच हीच ओळख आहे एजाज कुरेशीची आणि ताबडतोड अंदाजामध्ये मागील पहिला षटकार जसा मारला, बॉल थोडासा पुढे होता, वेगात होता, आताही त्याच गोष्टी पाहायला मिळाल्या आणि एजाजकडे एक वेगळी पॉवर आहे आणि तीच या ठिकाणी जनरेट केली. सुपर डुपर बैटिंग बाय इजाज. स्कोर अब 39 for 1. 18 रन और चाहिए. इजाज ने एक बार पुल कर दिया, गेंद को गुल कर दिया. भव्य और सजीला 6. काय जबरदस्त बॅटिंग. आता एजाजने गिअर चेंज केलाय आणि अतिशय चांगली बॅटिंग इकडे पाहायला मिळते. संधीचं सोनं, बॉल मागे घेतला तर यावेळेला मात्र खूप चांगला पुलही तिकडे खेळलेला आहे आणि षटकार वसूल केलाय. तर 70-70 स्पोर्ट्सवर काल जर पाहिलं तर तब्बल 6 लाख लोकांनी काल मॅच पाहिली 70-70 स्पोर्ट्सवर यूट्यूबच्या या वाहिनीवर आणि आज सुद्धा पहिलीच मॅच सुरू आणि 1 लाख लोकांनी मॅच पाहिली सुद्धा आमदार चषक. 45 for 1. 12 रन और चाहिए. पैरों के ऊपर गेंद और फ्लिक कर दिया बैकेट ऑफ स्क्वायर. फाइन लेग पर रोकी गई है. स्कोर 1 रन से आगे बढ़ता हुआ 46 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 4 ओवर्स. चार ओवर 46 रन 1 विकेट, यानी कि अब 12 गेंदों में रन चाहिए 11. इजाज कुरैशी 14 बॉल 30, हितेंद्र 6 बॉल 14, प्रज्योत 2 ओवर 34 रन 1 विकेट. कुलदीप रावल पानी लेकर वहां पर पहुंचते हुए, बहुत ही सीनियर प्लेयर लेदर बॉल के. जब मैं लखन भाई के टूर्नामेंट में उनको मिला था, उन्होंने एक बहुत बड़ी बात बताई कि सर, मेरे जीवन में एक ऐसा क्षण आया जब प्रवीण आमरे सर राजकोट आए थे और उन्होंने कहा कि मुंबई आ जा, मैं तेरा ध्यान रखूंगा. लेकिन कुलदीप रावल जी को तब वो कॉन्फिडेंस नहीं था और उन्होंने जॉब ले लिया. वरना हो सकता है एयर इंडिया की खिदमत करता हुआ आपको कुलदीप रावल दिखता. तो नवनाथ चौधरी इन्होंने अपनी शुभकामनाएं भेजी है. बेस्ट टूर्नामेंट इन टेनिस क्रिकेट. ग्राउंड लुक्स लाइक ईडन गार्डन स्टेडियम. वाओ, बेस्ट ऑफ लक स्वरा ग्रुप पालघर. तुषार जी, संख्या आपके लिए और स्वरा युवा ग्रुप के लिए वाकई में बहुत बड़ा सर्टिफिकेट है. तुषार जी को दिखाया जा रहा है मैन ऑन अ मिशन. 8 तारीख को उनका जन्मदिन था. उनके बैनर्स आज पूरे बोईसर शहर में लगे हैं.
और अनिकेत राऊत ने ऑक्शन में कहा था कि तुषार भाऊनी सांगितलंय जिथे काय कमी पडेल मी उभा आहे, ये बहुत बड़ी बात है। 4 overs 46 for 1 और मैच को निकालने का काम करेंगे सिद्धार्थ राउत। बहुत जबरदस्त प्रदर्शन उनका वेट विकेट लीग में भी हमने देखा था, आखिरी बार इस बार खेला है डीप थर्ड मैन की और राउत ने गेंद को रोका है। स्कोर 47 for 1, 10 रनों की जरूरत। मागील षटक हे खूप महत्त्वाचं होतं आणि निर्णायक देखील होतं, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर धावा आल्या, दबाव जो होता तो हटवला गेला इकडे आणि आता मॅचच्या दिशेने वाटचाल LK स्टार राजकोट टीमची होताना पाहायला मिळते, परंतु तरी देखील मॅच संपलेली नाहीये। सिद्धार्थ मुंबईचे देखील प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळालेले आहेत। लेदर बॉल क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे, पालघरचे सुपुत्र आहेत, त्यांना काहीतरी इकडे आपल्या टीमसाठी काहीतरी वेगळं करावं लागेल। इस बार बहुत अच्छा कनेक्शन, जो आवाज उठी थी स्वीट स्पॉट पर बॉल लगती हुई और 1 रन पर उन्होंने अपने आप को मुतमैन रखा। स्कोर 48 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। ये पार्टनरशिप बहुत इंपॉर्टेंट रही चंद्रकांत जी। 17 गेंदों में 36 रन। पहली पारी में ये स्टेज में विकेट गिर रहे थे, यहां पर विकेट के दरवाजे बंद हो चुके हैं। विकेट हाच फॅक्टर खूप महत्त्वाचा या ठिकाणी राहिला, जसं आपण उल्लेख केला होता। सुरुवातीला 1 विकेट तर आली, परंतु त्यानंतर विकेट आल्या नाही आणि त्याचं कारण आहे इकडे थोडीशी बॅकफुटला पालघर टीम देखील येते। बैठक शॉट सिंगल। अब मैच आसान उन्होंने कर दिया, कोई बड़े शॉट खेलने की शायद जरूरत भी नहीं समझ रहे हैं। दोनों बल्लेबाज सेटल हो चुके हैं, गेंद बल्ले पर अच्छे से आ रही है, टाइमिंग लाजवाब है। 49 for 1, 8 रन चाहिए आज के दिन की पहली विजय को दर्ज करने के लिए। टीम LK स्टार राजकोट लखन भाई सोनैया की टीम है। ओहो, एक और भव्य शॉट, कवर बाउंड्री के ऊपर से 6 रन। बहुत रेयर शॉट है ये। खूप जबरदस्त फटका इकडे खेळला गेला, ऑप्शनच्या बाहेरचा हा चेंडू पाहायला मिळाला आणि खेळला मात्र कव्हरच्या वरून। जबरदस्त षटकार। ठीक, जरूर हमारे बीच आदरणीय सम्मान्य एडवोकेट विकी जी शुक्ला साहब का आगमन हो चुका है। विकी शुक्ला साहब का हार्दिक स्वागत होगा। और देखिए उमेश जी पिंपली जो हमारे भारतीय आर्मी मैन है, उनका भी हम स्वागत करेंगे। ओ टू कम बॉक्स। हितू ने यहां पर बॉल को पुल कर दिया है, क्या उन्होंने मैच को फिनिश किया है? यस इट इज, द गेम इज ओवर। 9 विकेट से भव्य विजय हासिल करती हुई LK स्टार राजकोट। ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार्स। LK स्टार्स आर इवनिंग स्टार्स, दे आर नाइट स्टार्स, दे आर क्रिकेट स्टार्स। अभिनंदन। स्वरा 11 ताई पैकर्स। रोहित नार्वेकर 7 बॉल्स 21। अमन यादव ने बेहतरीन कैच लिया। रवि राजा हीरे 7 बॉल 16। नजमुल 5 बॉल 7। प्रीतम बारी 2 बॉल 4। प्रदीप बुमराह 1 ओवर 4 रन 2 विकेट। राजू मुखिया 2 ओवर 23 रन 4 विकेट। द डिमोलिशन मैन राजू पार्टी 2 ओवर 7 रन 1 विकेट। रोहित 1 ओवर 23 रन 1 विकेट। दूसरी पारी में LK स्टार राजकोट की ओर से इजाज कुरैशी 16 बॉल 32 नॉट आउट 200 का स्ट्राइक रेट। हितू जाडेजा 9 बॉल में 27 नॉट आउट 300 का स्ट्राइक रेट। प्रज्योत अंबीरे 2 ओवर 34 रन 1 विकेट। पंकज पाटिल 2 ओवर 12। सिद्धार्थ राउत 5 गेंदों में 15। 9 विकेट से ये भव्य विजय। और मैन ऑफ द मैच राजू मुखिया, जिसने किया बल्लेबाजों को दुखिया, वो है राजू मुखिया इज मैन ऑफ द मैच। राजू मुखिया मैन ऑफ द मैच अवार्ड लेने के लिए आ जाएं। और दूसरे